स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत ठाणे महापालिका आणि आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने तिरंगा सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं। महापौर शर्मिला पिंपळवलकर यांच्या हस्ते महापालिका मुख्यालयातून रॅलीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला। यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, सायकल प्रेमी आणि नागरिक सहभागी झाले। सायकल स्वारांनी तिरंगा घेऊन देशभक्तीचा संदेश दिला। रॅली आराधना सिनेमा, गजानन महाराज मठ मार्ग, पूना गाडगीळ तलावपाळी मार्गे राम गणेश गडकरी रंगायतन येथे पोहोचली। राष्ट्रप्रेमासोबत पर्यावरणपूरक जीवनशैली आणि आरोग्याचा संदेश या रॅलीतून देण्यात आला। सर्वांना माझा नमस्कार। खरं तर हर घर तिरंगा या उपक्रमाद्वारे आज ठाणे महानगरपालिका मुख्यालय येथून आम्ही सायकल स्वार संस्थेमार्फत आज ही सायकल रॅली इथून निघालेली आहे आणि ठाण्यातील विविध भागांमधून ही रॅली फिरणार आहे। आज हर घर तिरंगा या उपक्रमाद्वारे मी सर्वांना शुभेच्छा देते। इथेच थांबते। धन्यवाद। आज आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन जवळजवळ 80 वर्ष होत आलेली आहेत। या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकार, राज्य सरकार आणि ठाणे महानगरपालिकेकडून हर घर तिरंगा हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे। या उपक्रमाअंतर्गत ठाणे महानगरपालिका प्रशासन आणि आम्ही सायकल प्रेमी या संस्थेतर्फे आजपासून 7 दिवस कंटिन्यू हर घर तिरंगा हा उपक्रम राबवलेला आहे। त्याचा आज हा पहिला दिवस आहे आणि आज ह्या आम्ही सायकल प्रेमी या संस्थेकडून आणि महापालिका प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने महापालिका भवनातून ठाण्यातील विविध रस्त्यावरती एक प्रकारची स्वातंत्र्य दिनाचं स्वागत करण्याकरता व जनजागृती करण्याचा उपक्रम हाती राबवलेला आहे। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी ठाणे शहरातले आम्ही सायकल प्रेमी यांच्या वतीने हर घर तिरंगा रॅलीचं आयोजन केलं आहे। या हर घर तिरंगा रॅलीच्या आयोजनाच्या पाठीमागची भूमिका निश्चितच प्रकारे राष्ट्रीय हित लक्षात ठेवून हे प्रत्येक घरामध्ये या ठिकाणी अमृत महोत्सव जाण्याचा जो प्रयत्न आहे ते मी निश्चित प्रकारे धन्यवाद देईन की ठाणे शहरातल्या सायकल प्रेमींनी अशा प्रकारचं आयोजन केलं आहे।